नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण शिंदेवाडी शिंदेवाडी एकलहरेमधली शिंदेवाडी या भागामध्ये आलो आहोत. या ठिकाणी रस्त्याचा विषय आहे. माननीय सर, तुमचं काय नाव आहे? दोरक मंडलाधिकारी दोरक हे आलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस पाटील शिंदेवाडीच्या जे एकलहरेच्या पोलीस पाटील मॅडम आहेत ते देखील आलेले आहेत. इतर नेतेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी आता तुमचं काय नाव आहे? अंशुरामभाऊ शिंदे. आणखीन तुमचं काय? दत्तात्रयरावजी कुरकुटे. आणि तुमचं? अंशुरामभाऊ शिंदे. तर या ठिकाणी आता रोडचा विषय आहे. मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे. मंडलाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. आता आपण एक एक म्हणणं ऐकून घेणार आहोत. काय म्हणणं आहे प्रथम तुमचं? आमचा 187 गट नंबर आहे. आम्हाला 30 गायांसाठी खादट काढावं लागते. रोज इथून 600 फुटाचा रस्ता आहे. बांधण चालत जायचं, पावसाची अडचण होती. त्यासाठी आम्हाला इथून ट्रॅक्टर खाली यायला असा 8 फुटाचा रस्त्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे. त्यासाठी आता ते तहसीलदारांच्या ह्याच्यातून आमच्या बाजूने आदेश काय आदेश होता? तो रस्ता काढून देण्याबाबत आदेश रस्ता काढून देण्याबाबत आदेश आला होता. आलेत आणि त्याबाबत आता चर्चा चालू आहे. दादा या इकडं. काय 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 म्हणणे तुमचं? आता त्यांनी तर सांगितलंय तहसीलदाराचा आदेश आलाय रोड काढून देण्यासाठी. परसबंदीचा बांध आहे, तर पाऊल वाट तर चालूच आहे. त्याच्यावरती आमचं क्षेत्र आहे. तिथं आमच्याकडे 30 नाही पण 4 गाय आहेत. आम्हाला एक खादर काढण्यासाठी रोड हवा आहे. तर हा रोड झाला तर एक तर वडा ते नदी पूर्ण रोड पाहिजे. तर आमची त्याला संमती आहे रोडला. आम्ही त्यांना परंतु मला काय म्हणायचंय, जर आता आदेश असा आहे का तिथून इथपर्यंत रोड व्हा, जर तुम्हाला वरती पण रोड पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचा अर्ज करावा लागेल तहसीलदारांकडे. सगळंच झालं पाहिजे ना. परसबंदीचा बांध आहे ना, तर तो इथून तसं तुम्हाला अर्ज करावा लागेल तुम्हाला. आता निम्मा त्यांनी अर्ज केला, त्यामुळं त्या पद्धतीने आता ते अंमलबजावणीसाठी सगळे आले. काही नाही विषय. अर्जाची प्रक्रिया आमची पण झाल्यानंतर मग दोन्ही रस्ते वन टाइम करून टाकू आपण. काही विषय नाही. आम्ही करतो. आमचं तर वरती तोपर्यंत क्षेत्र जास्त जाते. त्यांना अडचण होती, त्यांनी आधी अर्ज करायचा ना साहेब. तहसील साहेब अडचण त्यांना डिसेंबर महिन्यात आली होती. मला एकच पाणी करून तेव्हाच अर्ज करायला सांगितलेलं आहे. त्यांनी अर्ज तेव्हा केला नाही. त्यांचं आता सगळं होतंय गोष्टी. मला एक म्हणायचं नाही ना करून मला हे म्हणायचं, मला अडचण होती, मी अर्ज केला त्या प्रकारे प्रोसेस केली. त्यांना अडचण आहे, त्यांनी अर्ज का नाही केला आजपर्यंत? त्यांना अडचण होत. जेव्हा मी केला तेव्हा त्यांना वाटलं का तुमच्या घेतो तुम्ही तुम्ही अर्ज द्या ना. तुम्हाला अडचण होती ना, तुम्ही आम्ही तिथं परसबंदी निघाली वडा ते नदी. आमचं एवढंच म्हणणे, आखी परसबंदी निघाली. रस्त्याचं आमची काही अडचण नाही. क्षेत्र आमचं पण जास्त जाते. आम्ही द्यायला तयार आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण पूर्ण जो परसबंदीचा बांध आहे तो शेवट होऊ द्या. त्याच्यानंतर जे काही असेल रस्ता द्यायला आम्ही तयार आहे. मी आताही लिहून देतो, आम्ही रस्ता द्यायला तयार आहे. आताच्या साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यावरती कोर्टामध्ये स्टे घेतलेला आहे. त्याची प्रत साहेबांकडे पण दिलेली आहे. उर्वरित प्रक्रिया जर करायची असेल तर आम्ही पण आमच्या कोर्टात तसा स्टे आलेला आहे का? तसं तुम्ही स्टे आलेला इव्हन साहेबांच्या स्टे नाही आलेला त्यांचं. मग ठीक आहे. साहेबांच्या आदेशामध्ये असं कुठेही उल्लेख नाहीये की 2 फुटाचा रस्ता द्यावा किंवा 1 फुटाचा द्यावा, असं कुठेही लिखित नाहीये. त्याच्यावरती आदेशामध्ये कलम 5 नुसार ज्या ठिकाणी अडथळा झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला अडथळा दूर करायचा आहे. कलम 187 मध्ये जाण्यासाठी 183, 186, 189 जे खातेदार आहे किंवा ज्या ठिकाणी अडथळा केला असेल तो आपल्याला दूर करायचा आहे. साहेबांचं स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठीमध्ये आवडतं. याची प्रत मी तुम्हाला वाचून दाखवतो. उपरोक्त तत्वांचा विचार करता दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांनी आम्ही कोर्टात अपील केलं म्हणजे आमचं म्हणणं ऐकणं गरजेचं आहे. प्रतिवादींचे म्हणणे ऐकल्याशिवाय एकतर्फी अंतरिम मनाई हुकूम पारित केला जाऊ शकत नाही, कोर्टाने सांगितलंय. म्हणून तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज का मंजूर करू नये, म्हणजे आम्ही जो अर्ज करतो तो का मंजूर करू नये हे सर्व स्पष्ट सांगितलं कोर्टाने. त्याबद्दल त्यांनी पुढची 19 तारखेत दिली आहे. बाबांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी पाठवावे, ते त्यांनी मत मांडावं. त्यांची जेवढी जमीन आहे ना तेवढी त्यांनी मोजून घ्यावा. उरलेल्या याच्या स्टे आणायचा त्यांचा काही संबंध येत नाही. कागदोपत्री त्यांची जेवढी जमीन आहे ना, जेवढे गुंठे 28 गुंठे काय ते त्यांनी आता लगेच मोजून घ्यावा. एवढ्यांमध्ये मी मोजू लागत त्यांना मोजून घ्या. उरलेल्या जागेत त्यांचा काही संबंध नाही. स्टे टाकायचा. बरोबर आहे साहेब? मात्र मोजून घेऊ आपण. जास्त असेल माझ्याकडे काढून देतो. आम्ही दिली तुम्हाला उलट काढून. आमच्याकडे जास्त नाही, मी तुम्हाला काढून दिली उलट. द्या रस्ता काढून. मी ते सांगतो माझ्या जी अडचण आहे मी तुम्हाला रस्ता देतो. कायद्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याच्यानंतर आम्ही आम्हाला अडचण तुम्ही त्यावेळेस यायला लागत होता. विषय माझा चाललेला आहे. बाकी आपल्याला मार्ग काढायचा आहे. समंजसपणे मार्ग आम्ही आधी काढायला तयार होतो. आजही आमचा मार्ग काय काढला पाहिजे? आता मार्ग एवढंच आहे की सगळ्यांचा विचार करण्यात यावा. आमचं क्षेत्र जास्त आम्ही बोलतोय.
आमचं क्षेत्र जास्त जाते तरी आम्ही बोलतो सगळ्यांचा विचार करा. हॅलो, आम्हाला तिकडून खात्यात व्हायला लागत नाही का? मग आमचा विचार करा ना. तुमचा विचार करा, तुम्ही तसा अर्ज द्या ना लेखी. मग या ना, बसा सगळे कधी मिळून करू तुम्ही ना. सरकारने सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस पाणी करायला दिलाच नाही अर्ज. विचार केला आधी. आम्ही विचार ह्या क्षेत्रात ज्यावेळेस तुमचा वैयक्तिक विचार पाणी केला. करायला आले विचार त्यावेळेस साहेबांनी तुम्हाला अर्ज करायला आणि आता सध्या तर घडी तरी कोर्टाची प्रक्रिया चालू आहे. तलाठी मॅडम आले होते. मॅडम ज्यावेळेस पाणी करायला त्यावेळेस तरी याला अर्ज करायला सांगितलं या होतं ठिकाणी नव्हतं? या ठिकाणी पोलीस पाटील मॅडम देखील आहेत. सगळ्याच्या एक मिनिट. सह्या झाल्या त्याच्यावर जिथं जे आहेत नाही वरचे थोरात त्यांनी आज सांगितलं, मी रस्ता देऊ शकत नाही यांना. रस्त्याच्या वरचा विषय, रस्त्याच्या खालचा विषय सगळा क्लिअर होता. रस्त्याच्यावर ते म्हणले मी सह्या देऊ शकत नाही, आमची वैयक्तिक भांडणी, त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही. रस्त्याच्यावर माझं क्षेत्र नाही, मी त्यासाठी भांडू शकत नाही. त्यांची काही वैयक्तिक भांडणं नाही असं. काय असेल प्रॉब्लेम ऐका ना, मला फक्त एवढंच म्हणायचं, आमचे वाद इथून खालच्या रस्त्याचा काय निर्णय आलाय तो तुम्ही द्या आणि विषय सोडून टाका. वरचा आमचा काही एक मिनिट संबंध ऐका नाही. आता. एक मिनिट साहेबांसंग आमचा बोलतो वरचा काही मी. संबंध एक नाही. मला मिनिट इथून वरून साहेबांसंग बोलतो. ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता एक- पाहिजे, त्याचं काय करायचं बघ. मला साहेबांचा आदेश एकदा व्यवस्थित सांगा आणि त्यानंतर तुमची प्रशासकीय जे काय असेल ते चालू करा. जाण्यासाठी अडथळा कुठं केलेला आहे त्या ठिकाणचा आपण अडथळा फक्त काढणार आहे आदेशाप्रमाणे. अडथळा कुठं केलेला आहे? अडथळा कुठं केलेला आहे? आमच्या पण कोर्टाच्या प्रक्रियेचा तो भाग असं झालाय. नाहीये. त्या- स्थगिती नाही, सांगा. स्थगिती नाही आहे साहेब. साहेब स्थगिती नाहीये, पण कोर्टाने त्यांना पुढच्या तारखेला हजर राहायला सांगितलं. आता तुम्ही या ठिकाणी पोलीस पाटील आहात, काय यातून काय मार्ग निघाला पाहिजे? अर्थच नाही का? सगळ्यांना आतमध्ये क्षेत्र आहे, त्यांना प्रत्येकाला जाण्याची गरजच आहे. सगळा सुटसुटीत रस्ता जर झाला तर सगळ्यांची सोय होईल. पानंद रस्ता म्हणून द्यावा मला असं वाटतं. पण तो सगळाच झाला पण पाहिजे. आम्हाला पण आहे ना सगळे गरज. पण तो असं नाही गट का वेगळा आहे आम्हाला ताई. त्याला पण गरज आहे ना. मला आता थांबा, यांचं ऐकू द्या मला. एक मिनिट सांगतो. आमच्या आधीतून आम्ही जे तयारी ओढा ते नदी एक कळे ना सगळी एकच मालकाची जमीन होती. इकडे शिंदे आहेत आणि इकडे फलके आहेत. तर फलक्यांची मध्ये जमीन आहे, फलक्यांनी थोडी 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 करून विकलेली आहे. त्यामुळे झाला तर शेवट झाला पाहिजे रस्ता, कारण हा जे गट नंबर आहे ओढा ते नदी हा सगळा संपूर्ण फलक्यांचा आहे आता. प्रत्येकाचाच गट आहे वडाचा थांबा, आता यांचं नदी. म्हणणं घेऊ द्या मला आणि मी शेवटला अधिकाऱ्यांचं म्हणणं घेतो. शिंदेवाडीमध्ये प्रत्येक गट असं आहे की नदी ते ओढा आहे असं आहे, परंतु हा रस्ता झालाय ना त्याच्यामुळे हे अडथळे आलेले आहेत. अर्धा भाग तिकडं अर्धा भाग इकडं झालेला आहे. मग आता प्रत्येकाच्या सोयीनुसार पानंद रस्ते हवेच ना रस्त्यापासून आतमध्ये शेतात जायला. मग आता ह्यांनी असा आदेश काढलाय की यांना द्यावा, मग यांनी पण अर्ज करून तो पण करून घ्यावा ना माझं असं म्हणणं आहे, गटानुसार. नाही, पण आमचं मत मांडून आहे ना आम्ही कोर्टामध्ये त्याच्या विरोधात अपील केलं आहे. कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलंय आणि कोर्टाने पुढच्या तारखेला प्रतिवाद दिला, म्हणजे समोरच्या पार्टीला कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलंय. पण मात्र आपण तिथून पुढे प्रक्रिया करूया. तहसीलदारांची ऑर्डर तशा पद्धतीने तहसीलदाराने नोटीस गेलेली आहे की ते प्रकरण थांबण्यात यावं. कोर्टाद्वारे प्रक्रिया झालेली आहे, कोर्टाने त्यांना परत पाठवलेली. तुम्ही तहसीलदारांशी ठीक आहे, मी संपर्क आता- करू शकता. प्रशासकीय जे अधिकारी आहे, मंडल अधिकारी आहे, ते आलेले आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. आता याच्यात आदेश काय आहे आणि तुम्ही आता काय आदेश काय 600 फूट लांब रस्ता दिसून आला तेव्हा साहेब जेव्हा आले होते. अर्जदारांनी दाखल केलेल्या दाव्याप्रमाणे पुरापार वहिवाट रस्ता दिसून आलाय का? होय, म्हणजे तहसीलदार साहेबांच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे 600 फूट लांब रस्ता आणि 1 ते 1.5 फूट रुंद रस्ता त्यावेळी दिसून आला होता जेव्हा साहेब आले होते तेव्हा. आता 189 च्या दक्षिण शिंदेवाडी एकलरे मुख्य रस्ता तो मुख्य रस्ता आहे आणि 187 जाणे येण्यास प्रतिवादी यांनी मौजे एकलर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील गट नंबर 183, 186, 189 रस्ता अडथळा करण्यास प्रतिवादी यांना मामलेदार कोर्ट ऍक्ट 1966 चे कलम 5 अन्वये कायमस्वरूपी सक्त मनाई करून करण्यात दिले. आता कुठं अडथळा केला आपण ते काढणार आहे. तुम्ही आता तो आदेश पारित करणार, तो तहसीलदारांनी दिलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी सांगितलं या ठिकाणी जो अडथळा आहे तो आम्ही काढणार आहोत, असा तहसीलदारांचा आदेश आहे. त्या पद्धतीने आम्ही कार्यवाही करणार आहे. ठीक आहे, आता त्यांची कार्यवाही काय होती आपण आता पुढे पाहूया. दादा आता आले, त्यांना पूर्वकल्पना द्यायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2 तास झाला आम्ही सगळे जमा आहे, सगळ्यांचे विचार घेतले. शेवटी काय झालंय की आपण चॅलेंज केलं होतं त्या प्रक्रियेला. कोर्टाने आपल्याकडे सर ऑर्डर दिलेली आहे, तरी पण गावच्या सगळ्या लोकांचा विचार करता आपल्या सगळ्यांची सहमती असेल तर आमची कुठलीही पहिली हरकत नव्हती, आजही नाही. आम्ही पोलीस स्टेशन जवळ पण दिलं, त्या पोलीस स्टेशनच्या जबाबामध्ये 2 गोष्ट आम्ही आमची पण मागणी केली होती की तुम्हाला सहमत आहे का
की आम्हाला पण खाली पलीकडे जाण्यासाठी रस्ता हवा आहे. मग हेच सांगायचं भाऊ. लिहून देऊ. सगळ्यांसमोर सांगा. आमची काय हरकत नाही. 2 मिनिटं. अविनाश बोल. माझं एकच म्हणजे मला इथून खाली ट्रॅक्टर जायला कसता पाहिजे, तिथून खाली तुम्हाला मी ट्रॅक्टर जायला कसता आता आहे लगेच करून द्या. लगेच जाणार, ह्या मशीनीत करून जाणार. लगेच. आहे असं. दादा, एक मिनिट. दुसरी गोष्ट. थांब, मला पुढे बोलू दे. या विषयामध्ये असं रेकॉर्ड आले पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय झालंय, हे अर्ज करताना ना मी सगळ्यांचा विचार करून अर्ज केला होता. मला सहमती आली होती. याच्यानंतर मी प्रक्रिया केली आणि कोर्टाने आपलं म्हणणं ऐकलं होतं. 19 तारखेला बाबांना कोर्टात हजर राहायला सांगितलं होतं. तरी पण साहेबांचं म्हणणं आहे की मला पहिला आदेश भेटलाय, त्या आदेशावर मी आज अंमलबजावणी 5 क्षणी करतोय. तरी पण आमच्या घरच्यांचा विचार घेतला, करून घेऊ म्हटले. बंधूंचा विचार केला, मिलिटरी त्यांचं म्हणणं करून घेऊ म्हटले, काही हरकत नाही. परंतु इकडे पण थोडासा अडचण आहे. भविष्यात तुमचं सहकार्य लाभावं अशी आमची इच्छा आहे. मी सांगायला पाहिजे ना, मी काय म्हणलं तुमचं पण जे असेल ते आम्ही तेच म्हणलो आपली आखी फरजबंदी निघाली आज जर इकडे प्रक्रिया झाली असेल तर करून घेऊ. इकडे काय तिकडे इकडे मी काय, वरती काय. सांगत होतो बाकीच्या गावात परंतु काय होतं मग नवनाथ दादा, 2 मिनिटं. एकच मिनिटं मला बोलू द्या. थांबा, यांचा विषय घ्या. दादांच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं 3-4 भावंड आहेत. आज दादा शब्द सगळ्यांसमोर देतात. उद्या त्यांनी त्यांच्या भावांनी विरोध आहे असं गृहीत नको धरायला. फक्त एवढी काळजी तुम्ही घ्या. गावकरी किती झालं? मी काय नाही तुमच्या घरातला विषय दादा, पलीकडे आपले 3-4 इकडून खाल्लं वरचं नाही मी घेऊ शकत. खाली तो मालक वरचं काय आपलं नाही. ठीक आहे. हे बघा म्हणजे मी गावकरी या नात्यानं सांगतो, उद्या तुम्ही ह्या रस्त्याची प्रोसेस चालू करा. गावकरी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर असणार. आणि आमचा जबाब घ्या. आमची सहमती आहे. त्यांचा जबाब घ्या, सहमत आहे. तुमची प्रक्रिया चालू करा. सहाय्य घेऊन टाका, करून घ्या. रेकॉर्डर घ्या. यांना आडवा रस्ता द्यायचा आहे तो देखील रेकॉर्डवरती घ्या. आपलं कोणाला लगेच रस्ता करून घ्या. सपोर्ट करू आम्ही इकडे. अशा पद्धतीने हे करून दिलंय. कागदपत्र लिखी असावा. होय, आम्ही तुमच्या कागदपत्र लिखी असावा. तुम्ही अर्ज करा. आम्ही तुमच्या बरोबर उभे राहून करून घेऊ लागला. आज जसे आहे ना इथं, तसे उद्याही आम्ही असणार. आता साहेबांची काही नाही, त्याबरोबर सगळे साहेबांबरोबर का आले, आदेश आला म्हणून आले ना, असं तुम्ही घेऊन या ना. नाही, नाही, माझं तर म्हणणं सगळंच व्हायला पाहिजे. परंतु आता ते कसं त्यांच्या याच्यानुसार त्यांनी अरे सगळ्या गेल्या लाडमध्ये बघा, इथं बाहेर या आपण सांगितलं आहे, तुम्ही तुमचे लोक आहे. पण 8 फूट रस्ता मला मान्य नाही. 1.5 फूट आहे तरी 4 फूट देतोय. 4 फूट बिंदास घ्या. 8 फूट कशासाठी पाहिजे तुम्हाला? काय काय पुल बांधायचा का नदीवरती? अहो, तुमचा 4 फुटा ट्रॅक्टर आरामात जातो. तुमचा काय माझा ट्रॅक्टर तिथून खाली जाणार ना. तुम्ही मला खाली माझा बारीक आहे, मोठं ट्रॅक्टर जाईन का? हो. बाबा तिथून खाली मला मोठा ट्रॅक्टर न्यावं लागेल की नाही? बरोबर आहे. तुम्हाला अडचणी मला येईल की नाही? हा. आपण दोघं जण बाजूला संबंधितपणे थोडी इकडे समजू नंतर शकतो ना. करू, नंतर हे करू. 4 फूट घ्या. मी काय म्हणतो, 1.5 फूट सँक्शन आहे ना तुमचा. 1.5 फूट घ्या. मग 4 फूट देतो की ना आपण? 4 फूट घ्या ना. आणि मग थोडं जण 4 फूट देऊ आपण. माझं बी खाली जाईन ना. ए, माझं तसंच होणार ना. तुला मान्य नसलं तर तू तुझी जागा राखीव ठेव. जास्त करते. तुम्ही काय अडचणी नका करू. म्हणतो, नंतर आम्ही समस्या करू शकतो. आता तुम्ही 4 फूट घ्या. आदेशात 1.5 फूट आहे. आदेशात काय मान्य करायचं मग घ्या 1.5 फूट मध्ये. टाका इकडनं पाऊन फक्त पलटी होता. 4 फूट नाही 2 फूट बोला. परत सांगतो. त्यांच्या 2 फुट आपलं 2च फूट. ऐका, आता जे झालंय ना त्याच्याप्रमाणे होऊ द्या. तुमचं काय आमचं पहिला शब्द लिहून घ्या. आमचं म्हणणं स्पष्ट लिहून घ्या. 2 फूट आम्ही दिले. होऊ द्या. होऊ द्या ना. विरोध नाही करत आहे. पण अतिरेक करत असेल तर माझ्याकडे सगळ्यांची नावं टाकायचा अधिकार आहे. तितकंच होणार आहे. माझ्याकडे सगळ्यांची नावं टाकायचा अधिकार आहे. त्यांना तितकंच होणार आहे. त्याच्यात काय होणार आहे का? यांना जास्त यांना कमी. सगळं सर्रास होणार. सर्रास होणार तो. 2 फुट आमचे 2 फूट त्यांचे 2 फूट. त्यांचं कशाला 4 फूट घालवतोय मी म्हणतो. आणखी 2 फूट एक्स्ट्रा. आम्ही 2 फुटाच्या वरती
शोधा तू शोधा बांध शोधा सापडत उल्लेख एवढा फूट करून एवढा फूट तरी आपण प्रेमाने करतोय 4 फुटात गाडी बसायची एवढं सांग. अरे बाबा बस ना 2 मिनिटात 4 फुटात मला गाडी बसून दाखव. इथे रस्त्यावर लाव टेप आणि गाडी बसून दाखव. सांगितलं ना आता एवढा इथून जाणार तेवढा मी खालून देणार. मला तेवढा देणार ना मला कशाला विरोध करता तुम्ही तरी एवढं सगळं चांगलं करून द्यायची संमती करतो तिकडे त्यांना बोलवलंय कोर्टात, मला नाही बोलवलं. साहेब, हा ऑर्डर आहे. यांची कोणाची 19 तारखेला कळणार आहे आमचं म्हणणं ऐकल्यावर. तिथून पुढे तुम्ही 15 फूट टाका. माझं काही नाही म्हणायचं ऐक. मी 15 फूट टाका गाडी बसणार आहे. आता ठरवून आपण याला एकट्याला किंवा तुम्हाला एकट्याला नाही. उंच आहे का नाही जिथं उंच एवढा तुम्ही मुरम टाकून घ्या. मुरम टाकून घ्या. पाईपलाईन निघत आमच्या सगळ्या मुरम टाकून घ्या. टाकून देऊ तेच म्हणतोय ना मी. पाईपलाईन निघत आहेत आमच्या आमच्या लेवलला तुम्हाला कोण देणार आहे पसर एवढी 5-5 फुटाची नाही देणार. मग जरा तो विचार करा. काहीतरी बोलू नका. पाईपलाईन निघत आम्ही 2-2 फूट द्यायला तयार आहे. आमच्या आमची वाशी पाईपलाईन निघत आहे 2 देतात ना आता 6 फूट देऊन टाका. दोन पाईपलाईन तिथं बराबर करणार नाही ते आमच्या लेवलला बराबर करणार पाईपलाईन आम्ही घेतो ना आमच्या लेवलला भरून राहावं म्हटलं का पसर आली का परत कोणी देणार नाही. पसर आले होते अवघड होते. 2 पाईपलाईन चुकाचं भरून द्या देतात ना भरून देतो आम्ही पुन्हा आमचं पुन्हा हे कुठं राहिलं ते भरून देतात ना पाईप. ते खाली तोडलं बांध कुठं राहील बांध आला का आमच्यावर आणखी आमच्याकडे नाही येतं का आणखी 4 फूट बांध चेप काय घातलं केलंय नाही ते मोजलं काय तिथं तोडणारच ना ते
अरे पण टेपनी मोजले ते काय जोडीने मोजले का बाबा ही सरकारी मोजणी नाही आपण एक वेळेस सहमतीने स्वकषण चांगल्या गोष्टी करत नाही. मी आता सांगतो उद्या तुम्हाला अडचण झाली माझ्या वावरून एका फूट जास्त काढून दे तुम्हाला जास्त वाटलं तर देऊ नका तेवढे ट्रॅक्टर बस होतं तेवढं द्या आमचं पंचनामा लावायचं. एवढं कुदावलंय सगळ्यांना. चला साहेब निघून. आले जुळू तांबा दोन चार हा, माफी तुम्हाला तुमचं वाढविली. अरे जुळून जुळून आले तुम्ही थोड्या वेळात काय ते पसरणी इकडे इकडे पसर होणार आहे ते काय असं आम्ही आज अडवलंय का त्यांना आपण अडवले तर आता पोटभरासाठी कशाला आता तुम्ही पोटभर द्या, यांना पोटभर द्या. जाऊ दे आता होतंय, विकतंय ते होतंय ते घ्या, adjust करू आता. आमच्या लेवलला ट्रॅक्टर जाण्यापुरतं त्याला रस्ता द्या, 6 फुटाचा ठरतोय तर 6 फुट. बोललं का इकडून 3 फूट तिकडून 3 फूट 4.5 फूट ट्रॅक्टर आहे बाहेर थोडं ट्रॉली 1 फूट बाहेर नाही, 6 फूट आणि माहिती थोडंसं फक्त गाडी ट्रॅक्टर मोठं ट्रॅक्टर बारीक असते ट्रॅक्टर मोठं ट्रॅक्टर गेलं ना कशाला त्यांना तरी हे सरकारला काय नाही लागत आहे. त्यांना काय नाही लागत. समय कोण एकटा काय पडावं का तुम्हाला त्या रस्ते द्या तुम्हाला त्या मध्ये नको काय ना बरं जाऊन आमच्या बाजूची माती निघेल ती तुम्हाला बांधायला लावून देतो. काय करणार आहे ते आमच्या घरात. बाजूला माती आहे त्यातल्या मला तुमचं बांध घाला. तुमचं लोक फक्त माती वाढवायची. माती काय म्हणतोय? तुमची माती निघाल. तुमची जागा. आम्ही रस्ता खालून करतो तुमचं ही माती आम्हाला काही पाहिजे तुम्ही खाली घेणार की ना वरच्या बंधाची तुमची माती निघेल ना ती तुम्हाला बांधायला समाज आज सगळ्यांनी खर्च करायला पाहिजे ना तू ही माती निघेल ना तुमची काय साहेब? तुमच्या रस्त्याच्या लेवलने सगळ्यांनी खर्च करायला का मी नको म्हणत हो सगळ्यांनी समाजात केलं मी नाही म्हणत का जो खर्च होईल सामाजिक माहिती आहे त्यांच्या म्हणण्याने त्यांच्या म्हणण्यासारखं आपण कळाली ना जो मला वाटला खर्च तयार करणार पंचलोक राहणार एकलरे शिंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कारणे बोलवल्यावरून मंडलाधिकारी कळम यांच्या समक्ष जागेवर हजर राहून वस्तुस्थितीचा पंचनामा लिहून देतो की मौजे एकलरे येथील जमीन खातेदार अंशू रामभाऊ शिंदे यांची जमीन गट नंबर 187 मध्ये जाणे येण्यासाठी गट नंबर 183, 186, 189 मधील रस्त्यातील अडथळा दूर करण्याबाबत मान्य तहसीलदार स्वांबेगाव यांनी क्रमांक रस्ता कलम 5 SA 329 2025 दिनांक 29/6/2026 रोजी मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 प्रमाणे रस्ता खुला करण्याबाबत आदेश पारित केला असून आज रोजी आम्हा पंचायत समक्ष मंडळाधिकारी कळम यांनी समक्ष जागेची पाहणी केली असून वादी व प्रतिवादी यांचे संगनमताने गट नंबर 183, 186 व 189 चे फरज बांधावरून दोन्ही बाजूने 3 फूट पश्चिमेकडून व 3 फूट पूर्वेकडून असे एकूण 6 फूट रस्ता खुला करण्याचे मान्य केले असून त्याप्रमाणे रस्ता तयार करण्यास वादी व प्रतिवादी यांची कोणतीही तक्रार अगर हरकत नाही त्याप्रमाणे रस्ता खुला करण्यात आला आहे. आज रोजी असा पंचनामा केलेला आहे. काय किती जणांना याचा फायदा होणार आहे, काय होणार आहे? या रस्त्याचा जवळजवळ बरेच वर्ष झाले रस्त्याचा विषय प्रलंबित होता. हा रस्ता तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आज मोकळा करून दिलेला आहे. याचा कमीत कमी 10 ते 12 शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. किती फुटाचा खुला झालाय हा तो? रस्ता 6 फुटाचा खुला झालेला आहे. त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी एवढं करून दिलं आमच्यासाठी. यासाठी कमीत कमी 10 ते 12 शेतकऱ्यांचा यातून 100% फायदा होतो. ठीक.